अहिल्यानगर शहरातील खोदलेले रस्ते, बंद सिग्नल आणि अपुऱ्या वाहतूक पोलिसांमुळे वाढलेल्या अपघातांच्या घटनांचा निषेध करत वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी अनोखा आंदोलनाचा मार्ग अवलंबला। कायनेटिक चौकातील बंद पथदिव्याच्या सिग्नलला वडाच्या झाडाऐवजी काळा दोरा बांधून निष्क्रिय प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। जनहित परिषद आणि जागरूक नागरिक मंचाच्या वतीने अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। नमस्कार, मी गीतांजली काळे, माझी शोभा अकौर। आज या ठिकाणी कायनेटिक चौकामध्ये आम्ही सिग्नलसाठी आंदोलन करीत आहोत। आज वटपौर्णिमेचा दिवस आहे। या दिवशी महिला आपल्या पतीचे सौभाग्य वाढण्यासाठी पूजा करत असतात, परंतु नाविलाजाने आम्हाला आज या ठिकाणी या सिग्नलची पूजा करायला यावं लागलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी सिग्नल आहेत आणि ते सिग्नल वेळोवेळी बंद दिसतात, त्यामुळे ट्रॅफिकचा सामना नागरिकांना करावा लागतो आणि या सामना करत असताना ट्रॅफिकमध्ये अनेकांचा बळी गेलेला आहे। त्यामुळे आज या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही जे आंदोलन करीत आहोत त्या आंदोलनाला न्याय मिळावा अशी मी अपेक्षा करते। तर मित्रांनो, मी सुहासभाई मुळे, जनहित परिषद आणि जागरूक नागरिक मंचाचा अध्यक्ष। आज वटपौर्णिमा आहे। त्या पार्श्वभूमीवरती सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले होते यमाकडून, वडा दोरा गुंडाळून। तर आज अहमदनगर किंवा आपला अहिल्यानगर इथली अवस्था अशी आहे की एकही रस्ता चांगला नाहीये, एकही सिग्नल चालू नाहीये। इथल्या गृहिणींना नेहमी वाटतं की आपले पतिदेव सुरक्षित घरी यावेत, तर त्याच्यासाठी वडाला दोरा न गुंडाळता आज आम्ही हे जे नगर शहरातले बंद सिग्नल आहेत त्या सगळ्या बंद सिग्नलला दोरा गुंडाळण्याचं अनोखं आंदोलन करतोय। यातून प्रशासन शहाणं झालं पाहिजे की हे सिग्नल, एकेका सिग्नलला 7-7 लाख रुपये खर्च येतो। 5-5 वर्षापासून हे गंजत उभे आहेत या ठिकाणी आणि कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रशासन जे आहे ते आपल्या नगर शहरासाठी खूप तुटपुंज आहे। त्यामुळं रस्त्यावरून आपले पतिदेव नीट घरी येतात की नाही याची सगळ्यांना काळजी आहे, म्हणून हे अनोखं आंदोलन या ठिकाणी आम्ही आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने केलं। अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनच्या अध्यक्षपदी सबाजीराव महादू गायकवाड यांची तर व्हाईस चेअरमनपदी अल्लाउद्दीन सिराजुद्दीन काझी यांची बिनविरोध निवड झाली आहे। ही निवड 9 जून रोजी फेडरेशनच्या कार्यालयात पार पडली। फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा सर्व संचालक बिनविरोध निवडून आले होते। त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीची प्रक्रिया निवडणूक अधिकारी FK मोटकुळे आणि पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत सबाजीराव गायकवाड यांना एकमताने अध्यक्षपदी तर काझी यांना व्हाईस चेअरमनपदी निवडण्यात आले। खूप घडामोडी झाल्या जीवनातल्या, आज लग्नात करून जगलो राहिलो, सगळ्यांनी मला प्रेम दिलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि उर्वरित रामराम करीत जाऊ। श्री सबाजीराव महादू गायकवाड यांच्या नावाची सूचना श्री अशोक ज्ञानोबा तोडे यांनी मांडली, त्यास धनंजय श्रावण गाडेकर यांनी अनुमोदन दिले। तसेच चेअरमन पदासाठी श्री सबाजीराव महादू गायकवाड यांचा एकमेव फॉर्म आल्याने चेअरमन पदाची निवड बिनविरोध झाल्याची मी घोषित करत आहे। तसेच संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी अल्लाउद्दीन सिराजुद्दीन काझी यांच्या नावाची सूचना प्रशांत सबाजीराव गायकवाड यांनी मांडली, त्यास शिवाजीराव शंकरप्पा कपाळे यांनी अनुमोदन दिले। संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदासाठी श्री अल्लाउद्दीन सिराजुद्दीन काझी यांचा एकमेव फॉर्म आल्याने संस्थेचे व्हाईस चेअरमनपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मी घोषित करत आहे। बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून विद्यार्थ्यांच्या एकाग्रता, निर्णय क्षमता, कल्पकता आणि आत्मविश्वास वाढवणारा प्रभावी मार्ग आहे। अशा प्रकारच्या बुद्धिमान खेळांच्या माध्यमातून मानसिक विकास घडतो आणि आपल्या जिल्ह्यातून उद्याचे ग्रँडमास्टर घडावेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले। ते जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। ही स्पर्धा 11 वर्षांखालील मुलामुलींसाठी 8 जून रोजी सावेडे येथील शांती ज्युनियर प्री स्कूल प्रोफेसर चौक येथे उत्साहात पार पडले। तसेच या स्पर्धेचे आयोजन जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने करण्यात आले होते। आज आपल्या
संकेतीच्या पुढाकारातून सुरू झालेल्या शांती ज्युनियर या नवीन युनिटच्या या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनं आपल्या सगळ्या बाल खेळाडूंकरता एक चांगल्या स्पर्धेचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि आज जवळपास 50 खेळाडूंचा सहभाग याच्यामध्ये आज आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेतून जे काही पुढे जातील ही राज्याची निवड चाचणी स्पर्धा आपण त्याला म्हणू ती आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. निश्चितच मागच्या काही काळामध्ये शहराची एक भौगोलिक परिस्थिती सातत्याने वाढत चालली आणि जिथं जिथं परिसर वाढतो तिथं नवीन लोकवस्ती वाढते. लोकवस्ती वाढल्यानंतर या सगळ्या प्री प्रायमरी स्कूल असतील, प्रायमरी स्कूल असतील, शाळा, कॉलेजेस हे सगळं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचाच एक भाग म्हणून यांनी देखील पुढाकार घेतला आणि इंडियामध्ये जवळपास 400 पेक्षा अधिकचे शाळा असणारी ही शांती ज्युनियर म्हणून ही एक नावाजलेली संस्था या ठिकाणी त्यांनी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये देखील आणली. त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं कारण की कुठलाही विद्यार्थी जर घडवायचं म्हटलं तर त्याला अगदी लहानपणापासून आपल्याला जसं आपण एखादी इमारत जर बाजूला पाहिलं इमारत उभा राहते ते इमारतीचा पाया भक्कम करावा लागतो असा मुलांचा देखील आता स्पर्धेचं युग झालेलं आहे. पूर्वी फार बोर्डात येणारे विद्यार्थी देखील फार थोडे राहायचे 4-2च राहायचे पण आता बोर्डात येणारा देखील कॉम्पिटिशन हे अगदी तुम्हाला सांगतो 100% पर्यंत गेलेला आहे. पूर्वी म्हणजे 90च्या पुढे जरी गेलं तर माणूस बोर्डात यायचा मुलं बोर्डात यावेच त्यावेळेस आता तशी परिस्थिती राहिली नाही. स्पर्धेचं युग आलेलं आहे म्हणजे कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढत चाललं तसं आता मुलांचा आपल्याला बेस देखील तेवढा स्ट्रॉंग करावा लागतो आणि मुलांमध्ये देखील तेवढे पोटेन्शियल अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फॅसिलिटी उपलब्ध होतात. पूर्वी फार फॅसिलिटीज नसायच्या तरी देखील काही मुलं स्वतःचं एक कला गुण असायचे ते मुलं पुढे यायचे पण आता पालक देखील तेवढे अवेअर झालेले आहेत अवेअरनेस वाढले आणि त्याच्यात आता पालक देखील मुलांकडे लक्ष देऊन तेवढ्या सुविधा या आपल्या मुलं घडवण्यामध्ये या ठिकाणी घडून आणतात. त्यामुळे त्याचा एक भाग म्हणून स्पर्धेमध्ये आपल्याला तेवढा सहभाग देखील आपल्याला पाहायला मिळाला. तर मनापासून या सर्व या स्पर्धेकरता आलेल्या सर्वच आमच्या पालक वर्ग असतील खेळाडू असेल यांचं मी आभार व्यक्त करतो आणि शांती ज्युनियरच्या संपूर्ण एका वर्ष परिवाराने जो पुढाकार घेतला त्याला मनापासून या ठिकाणी त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. मी शांती ज्युनियर्सच्या डायरेक्टर कवाते सर आणि रासने सरांना विनंती करतो की त्यांनी संग्राम भैयांचा यथोचित सन्मान करावा. आपले जे खेळाडू अंडर-9 स्टेटला गेले होते त्यांना जसं मी मगाशी सांगितलं की आपली जिल्हा संघटना तिथं राहण्याची सोय व्हावं त्यांना यथोचित मानधन देते तर मी त्या मुलांना आमंत्रित करतो की त्यांनी संग्राम भैया जगताप साहेबांच्या हस्ते आपला यथोचित सन्मान स्वीकारावा. अमित गायकवाड लवकर या पटकन या. सुघोष कंकाल चला पुढचं. सुघोष कंकाल ओबी मेरड पाथर्डीची खेळाडू बाल खेळाडू आहे ती अंडर-7ला पण गेली होती आणि अंडर-9ला पण गेली होती. पुण्याला चमकली होती. गोरक्षनाथ गडावरील वाढता कचरा आणि स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता दुर्गवेडे ट्रेकर्स आणि अरण्य फाउंडेशनच्या सदस्यांनी मिळून गडावर 7 आणि 10 जून रोजी सकाळी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेद्वारे तब्बल 20 मोठ्या गोण्यांमध्ये कचरा संकलित करण्यात आला असून यामध्ये 4 गोण्या फक्त प्लॅस्टिकच्या बाटल्यांनी भरलेल्या होत्या. गडावर भाविक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असले तरी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांकडून कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेकडे मोठे दुर्लक्ष होत असल्याचे या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले.
त्यामुळे गडाचे पावित्र्य आणि निसर्ग सौंदर्य अबाधित राखण्यासाठी पर्यावरण प्रेमी आणि ट्रेकर्सने पुढाकार घेतला। तसेच या कार्याबद्दल देवस्थान ट्रस्ट, आशुतोष महाराज आणि सरपंच जालिंदर कदम यांच्या हस्ते सर्व स्वच्छता योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला। कुठे तुमचे अध्यक्ष कुठे? बघू आपण। नवनाथ आणि निसर्ग हे वेगळे नाहीयेत। हा डोंगर जो आहे हा अत्यंत पवित्र डोंगर आहे। जितकं या मंदिराचं महत्त्व आहे तितकंच या डोंगराचं देखील महत्त्व आहे। परंतु आज लोकांना निसर्ग आणि देव याच्यामधली दरी लोक निर्माण करतात आहे। निसर्ग आणि माणूस हा वेगळा नाहीये। कल्याण रोड परिसरातील सीना नदीवर सुरू असलेले नवीन पुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिलाय। पुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। मागील आठवड्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून काम वेगाने सुरू करण्याची मागणी केली होती। त्यानंतर पुण्याहून आलेल्या अभियंत्यांनी कामाची पाहणी केली आणि ठेकेदाराच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करत दंडात्मक कारवाई केल्याचे सांगितले। मागील हप्त्यामध्ये शिवसेनेच्या वतीने सीना नदीच्या पुलासंदर्भाचे पत्र दिलं होतं। त्या पत्राचं गांभीर्य ओळखून पुणे ब्रँचचे विभक्ती साहेब या ठिकाणी स्वतः व्हिजिटला आलेत। त्यांचे सर्व पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी व्हिजिटला आलेत। व्हिजिट केल्यानंतर सदर या ठेकेदाराला त्यांनी कामाच्या सूचना दिल्यात आणि दर महिन्याला एक बैठक घेऊन त्या कामाचं नियोजन त्या ठिकाणी करणार आहेत। खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी या पुलाचं गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी लवकरच मीटिंग लावली। दर महिन्याला ह्या मीटिंगचा या पुलासंदर्भात एक आढावा होईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय होईल। आणि आताच मी विभक्ती साहेबाला विचारलं, साहेबाला सांगितलं की हा ज्या रोडचं जे काम चालू आहे रेन वॉटरचं आणि पुढच्या उड्डाण पुलाचं, त्या गणेश नगर आणि उड्डाण पुलाच्या कॉर्नरला आत्ताच रोड झाल्यामुळं गाड्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पीडमध्ये या ठिकाणी येत आहेत। त्या गणेश नगर भागातील उड्डाण पुला शेजारी एक स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे। आता यानंतर आम्ही सर्व अधिकाऱ्यांना घेऊन त्या स्पॉटवर जाणार आहोत। त्या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत 13-14 अपघात झालेले आहेत। पुढील अनर्थ टाळावा यासाठी आम्ही आता सदर अधिकाऱ्यांच्या कामावर घालणार आहोत। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्या ठिकाणी एक स्पीड ब्रेकर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बसवणार आहोत। पुला संदर्भामध्ये त्यांनी आता सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात की या 6 महिन्याच्या आत हा पूल तयार करतो असं त्यांनी आश्वासन दिलं आणि नाही दिल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करणार आहोत। पण त्यांनी आता शब्द दिला की आंदोलन करायची वेळ येणार नाही। पुलाची मूळ मुदत संपलेली आहे। मुदतवाढीचा त्यांनी प्रस्ताव सादर केला कॉन्ट्रॅक्टरने। आम्ही त्यांना आता सूचना दिली की राहिलेलं काम त्यांना टाइमलाईन देऊन पूर्ण करण्याची सूचना दिलेल्या आहेत। तर साधारणतः ऑगस्ट पर्यंत मूळ पुलाचं काम पूर्ण होईल। अप्रोचेस आणि हे सगळं वरचं पुलाचं स्लॅबचं वगैरे काम ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे आमचं। नागरिकांना आम्ही डायव्हर्शन केलं आहे। डायव्हर्शन सध्या मोटरेबल ठेवण्याचं आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेल्या आहेत। डायरेक्ट जर पूर वगैरे आला तर त्याचे वॉर्डन्स वगैरे ठेवलेले आहेत आम्ही त्यांना सूचना आणि फलक बॅरिकेडिंग वगैरेची व्यवस्था करायला सांगितलेली आहे त्यांना। सध्या जो पर्याय आम्ही बॅरिकेड करण्याच्या सूचना देतो मी कॉन्ट्रॅक्टरला। पावसामुळे वाहून वगैरे जाणं किंवा पडणार आणि तसं आपण नियोजन करू बॅरिकेड करून। ठेकेदाराच्या कामामध्ये थोडासा डिले झालेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही त्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे। दंड वसूल केलेला आहे कॉन्ट्रॅक्टरकडनं। जोपर्यंत त्याची प्रगती सुधारत नाही तोपर्यंत दंड आम्ही वसूल केला जात राहील। आता कर्मचारी देण्यापेक्षा आम्ही कामाचं नियोजन केलेलं आहे। कामाचं टाइमलाईन प्रोग्राम त्याच्याकडनं कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही काम करण्याचं नियोजन आहे आमचं। अधिकाऱ्यांनी इथं येण्याचं कारण आम्ही 8 दिवसा पहिले दिलेलं त्यांना पत्र आणि त्याच्यानंतर आज पुण्याचे अधिकारी विभूते साहेब एसी यांना या ठिकाणी आम्ही बोलवलं होतं की आपण इथं यावं लागेल आपल्याला, अन्यथा शिवसेना या पद्धतीने आंदोलन देखील या ठिकाणी करायच्या मनस्थितीत आहे आणि लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे। कल्याण रोड हा रस्ता या भागातील शिवाजीनगर असेल, पुढचे नगर असतील, पुढचे गाव असतील, पावसाचं पाणी इथं व्हायला लागल्यानंतर अक्षरशः कुणी गेल्या वेळेस एक जण वाहून गेलेला आहे आणि अशी कोणती घटना घडू नये आणि पुलाचं काम त्वरित व्हावं याच्यासाठी त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय आहेत, काय डिले होतं आणि संबंधित एजन्सी काम करत नसेल तर त्यांना दंड लावला पाहिजे। खरं तर त्याची मुदत 18 महिन्याची संपत असताना अजून 3 महिन्यामध्ये त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही आम्हाला बारचार्ट द्या। 8 दिवसात किती काम होणार आहे, 15 दिवसात काय करणार आहे, 1 महिन्यानंतर काय होणार आहे, याच्यामध्ये त्या पद्धतीने काम न झाल्यास आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं कोणतंही बिल देऊ नये, कदाचित हा कॉन्ट्रॅक्टर निघून जाईल अशा मनस्थितीत जर का असेल
तर मग या गोष्टींना सामोरं न जाण्यासाठी त्यांनी त्वरित या ठिकाणी लक्ष घातलं आणि आज विभूती साहेब या ठिकाणी आले। शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रश्न सुटले पाहिजे। MSCBचा प्रश्न आहे तर MSCBच्या संदर्भात चव्हाण साहेबांशी बोलणं झालेलं आहे, ते सहकार्य करायला तयार आहे। त्याच्यामुळे आता काम करायला कोणताही विलंब न होता संबंधित एजन्सीने लवकरात लवकर हा रस्ता लोकांना जाण्या येण्यासाठी मोकळा करावा, आणि त्या शिवसेना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन उभं करेल। जर का इथून कोणती घटना घडू नये पण घडली तर त्याची जबाबदारी या कॉन्ट्रॅक्टरवर राहणार, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। गेल्या अनेक दिवसापासून सीना नदीवरील हा जो पूल अर्धवट अवस्थेत या ठिकाणी आहे। नागरिकांना या ठिकाणी प्रचंड आलापेष्टा या ठिकाणी सहन कराव्या लागतात। मागील आठवड्यातच शिवसेनेने या ठिकाणी पत्र देखील दिलं होतं की संबंधित या पुलाचा जो कोणी ठेकेदार असेल त्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे। निश्चितच पावसाळ्याचे दिवस आहेत आणि यावेळेस दरवर्षीपेक्षा सरासरी पाऊस जास्त आहे आणि पाऊस जास्त असल्या कारणाने या ठिकाणी कुठली परिस्थिती उद्भवू शकते। त्यामुळं संबंधित ठेकेदारावर या ठिकाणी कामात दिरंगाई केल्याबद्दल आधीच सांगितल्या ठिकाणी आता विभूती साहेबांनी की त्याच्यावर दंड देखील त्याला ठोठावलेला आहे, परंतु नुसता दंड ठोठवून या ठिकाणी काम चालणार नाही। तर लवकरात लवकर हे काम कसं पूर्णत्वास येईल यासाठी कठोर अशा त्याला सूचना या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे। आणि जर भविष्यामध्ये याला जर अजून दिरंगाई होत असेल असं जर शिवसेनेच्या लक्षात आलं तर शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन देखील आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जन आंदोलन या ठिकाणी उभं करू, एवढंच या ठिकाणी आम्ही ठेकेदाराला सुचवत आहोत। आणि लवकरात लवकर हा पूल नागरिकांसाठी खुला करावा असं या ठिकाणी त्यांना विनंती करतो। राज्यात वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणापासून सुमारे 10,000 शिक्षक वंचित राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। यासोबतच प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांना मिळणारी गैरसोय, अपमानास्पद वागणूक आणि तांत्रिक अडचणी याबाबतही शिक्षक परिषदेकडून तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला। या पार्श्वभूमीवर माजी शिक्षक आमदार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागो गानार यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण सचिव रणजित सिंग देओल, शिक्षण आयुक्त आणि संचालक यांना निवेदनाद्वारे तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। याबाबत माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली। कोविड काळापासून बंद असलेले भाग्योदय मंगल कार्यालय लवकरच नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यालयाच्या स्वच्छतेचे आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे। केडगाव परिसरातील नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन मंगळवारी महानगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। कार्यालय परिसरातील कचरा उचलण्यात आला असून जेटिंग मशीनच्या सहाय्याने संपूर्ण परिसर धुवून स्वच्छ केला गेला। नागरिकांनीही या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे। केडगाव मधील JLP रेसिडेन्सी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सांस्कृतिक भवनाचे काम सुरू केले असून वृक्षारोपणाद्वारे परिसराचे सौंदर्यही वृद्धिंगत केले जात आहे। आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन, लाईट सुविधा, घंटागाडी आणि संरक्षण भिंत यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी दिलीप दहिफळे यांनी सांगितले की या परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि इतर पायाभूत विकास कामे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारामुळे शक्य झाले असून नागरिकांनी एकत्र येत सांस्कृतिक भवनाचे स्वप्न साकार करण्यास सुरुवात केली आहे। आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला योग्य न्याय मिळावा आणि तिच्यावरील कथित अन्यायाचा पारदर्शक तपास व्हावा अशी मागणी शांतता समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले। नगर शहरातील महिला पोलीस अंमलदाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे। ज्यांच्याकडून रक्षणाची अपेक्षा आहे त्या कर्मचाऱ्यांना जर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर हे संपूर्ण यंत्रणेसाठी गंभीर इशारा असल्याचे शांतता समितीच्या सदस्यांनी नमूद केले आहे। अहिल्यानगर तालुक्यातील विळद शिवारातील नारुंडी तलावाजवळ असलेल्या मेंढपाळाच्या वस्तीवर 10 जूनच्या पहाटे 7 ते 8 सशस्त्र दरोडेखोरांनी थरकाप उडवणारा हल्ला केला। या हल्ल्यात 2 महिला आणि 2 पुरुष अशा चौघांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांच्याकडून 70,000 रुपये रोख आणि जवळपास 3 तोळे सोन्याचे दागिने असा 1,51,000चा ऐवज लुटण्यात आला। सध्या सर्व जखमींवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
जखमींची नावे लक्ष्मण विठ्ठल सूळ, प्रकाश लक्ष्मण सूळ, सुमन लक्ष्मण सूळ आणि शीतल पोपट होडगर अशी असून या प्रकरणी पोपट बन्सी होडगर यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। वटपौर्णिमेनिमित्त माळीवाडा देवकर गल्लीमधील पंचवटी परिसरातील वडाच्या झाडाला महिलांनी फेऱ्या मारून पूजा केली। या प्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम, सोनाली कदम, प्रतीक्षा सेंदाने, रजनी कोथंबिरे, शारदा जाधव, भारती कदम, मुक्ताबाई कदम, मंदा सौदागर आदींसह महिला उपस्थित होत्या। श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव परिसरात 8 जून रोजी दुपारी 3 वाजता ढगफुटी सदृश जोरदार पाऊस झाला। जोरदार पावसाने आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने डोंगरावर जनावरांना चरायला घेऊन गेलेला भाऊसाहेब हरिभाऊ कोरेकर ही व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तसेच अचानक आलेल्या पाण्याच्या लोढ्याने शेतजमीन पिकांसह वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। अहिल्यानगर सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या दरेवाडी तालुका नगर शाखेत चेअरमनसह 13 व्यक्तींनी मिळून 18 जणांची 66 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी प्रमोद राजेंद्र साठे यांनी 9 जून रोजी दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचा चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, CEO, मॅनेजर, पासिंग ऑफिसर, कॅशियर, वित्तीय अधिकारी, कार्यकारी संचालक अशा 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सावेडी उपनगर, बोलेगाव, नागापूर विभागामध्ये काम करणारे दत्ता गायकवाड यांनी सहकाऱ्यांसमवेत विधान परिषदेचे राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी शहर प्रमुख किरण काळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख पप्पू भाले, दीपक भोसले, विलास उबाळे यांसह आदी उपस्थित होते। नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। केवळ नेत्रदानाचे संकल्प पत्र भरून देव थांबू नये, तर आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्र दुसऱ्याला दृष्टी देण्याकरता उपयोगी आणावे। प्रत्येक नागरिकांनी मरणोपर्यंत नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांनी केले आहे। स्नेहबंधच्या वतीने जागतिक नेत्र दिनानिमित्त जागृती पोस्टरचे अनावरण जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे। आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ आणि गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी संस्थेचे सहसचिव सचिन अरुणकाका जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली। या बैठकीत संस्थेचे मानद सचिव डॉक्टर विजय भंडारी यांनी संस्थेच्या अध्यक्षपदासाठी सचिन जगताप यांच्या नावाची सूचना केली आहे। दुर्धर आजारांवर उपाय रामबाण ठरणाऱ्या आयुर्वेदिक फूड सप्लिमेंटचा प्रचार प्रसार करणारे विष्णू शिवाजी अवचार आणि सोनाली विष्णू अवचार यांची दुबईला अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे। या दौऱ्यात ते भारतीय आयुर्वेदिक फूड प्रोडक्टचा प्रचार प्रसार करणार आहेत। गेल्या 2 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या पास अकॅडमी तर्फे पालकांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे। बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे कौटुंबिक, सामाजिक आणि शालेय संगोपनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच पाल्य आणि पालक यांच्यातील संबंध घट्ट होण्यासाठी पास अकॅडमीने या क्षेत्रातील तज्ञांशी खुला संवाद आयोजित केला आहे। सदर द ग्रोविंग इयर्स हा कार्यक्रम 15 जून रोजी संध्याकाळी 5:30 वाजता माऊली सभागृहात आयोजित केलेला आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।